वसई विरार नालासोपारा परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। रस्त्यावर 4 ते 5 फूट लांबीचे खड्डे पडलेत आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होते। आणि या संदर्भात तिथल्या स्थानिक रहिवाशांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात ते काय म्हणतात। महानगरपालिकावाले येतात, खड्डे तात्पुरते भरतात आणि निघून जातात। आणि ह्याच्यासाठी जे स्टेशन पासून जे हायवे पर्यंत जाणारा हा मेन रस्ता आहे, ह्याच्यामध्ये मेन लोक VIP लोक सगळे महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे सगळे या रोडनी जातात, तरी सुद्धा ही लोक डोळे झाक करतात। त्यांना ह्याचा मोठा फटका आम्हाला बसतोय वाहन चालकांना, कारण की आम्ही लोक 15-15, 16-16 वर्षाचे लाईफ टाइम मध्ये टॅक्स भरलेले आहेत। तर हे फक्त पाऊस कमी झाल्यामुळे खडी टाकतील आणि निघून जातील। परत पाऊस पडला का परत तसंच चालू आहे। बाकी आता ह्या जे चालक लोकांनी करायचं काय नेमकं, आमची एवढीच अपेक्षा आहे, बाकी दुसरी काही नाही अपेक्षा, की जेणेकरून लोकांना त्रास आणि गाडी चालकांना त्रास नाही झाला पाहिजे। तर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। वसई विरार नालासोपारा शहरामध्ये पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी पावसाचं पाणी ओसरल्यामुळे रस्त्यांची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे। खड्ड्यांचं साम्राज्य जागोजागी निर्माण झालेलं आहे। आपण आता नारंगी बायपास या रस्त्यावरती आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी 5 ते 6 फुटाचे मोठे मोठे खड्डे निर्माण झालेले आहेत। याच ठिकाणाहून शाळकरी मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, याच खड्ड्यामधून मार्ग काढत आपल्या इच्छुकस्थळी जात असतात। अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। वाहतूक कोंडीची समस्या देखील होत आहे, त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासन मात्र या ठिकाणी माती भरून हे खड्डे बुजवत आहे, परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये जरी माती भरून हे खड्डे पर्यायी व्यवस्था म्हणून बुजवले असले तरी आणखी जर पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खड्डे पडण्याची शक्यता आहे आणि खड्डे पडून यामध्ये नागरिकांचे अपघात देखील होत आहे। वसई पूर्व पश्चिम, नालासोपारा पूर्व पश्चिम, सातिवली, धानिवबाग, बिलालपाडा, त्याच पद्धतीने संतोष भवन, त्यामध्ये विरारचे पूर्व पश्चिमाचा रस्ता जो मुख्य आहे, हा पूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे। त्या लवकरात लवकर हे खड्डे बुजवून नागरिकांना यामधून मोकळं करावं अशी मागणी देखील या ठिकाणचे वाहनधारक व या ठिकाणचे स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। संदीप गायकवाड, लोकशाही न्यूज, विरार।